नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात आरोग्य विभागात 5 ते 6,000 पदांसाठी मेगा भरती होणार आहेत. याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्विटर हँडलवर हे सांगितले आहे. हे बघा, आपण बघू ट्विटर हँडलवर काय सांगितलंय ते. नागरिकांना सुरळीत आरोग्यसेवा मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ऑफिसर असावा. या दृष्टीने आरोग्य विभागाकडून 5 ते 6,000 पदे भरण्यात येणार आहेत. हा ट्विट बघा 25 मार्च 2026चा आहे. चला तर बघू पूर्ण महाराष्ट्रात नियुक्तीचे ठिकाण काय असेल. पहिलं आहे बघा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा दिली जाते. त्यानंतर आहे जिल्हा रुग्णालय, जिल्हास्तरीय प्रमुख आरोग्य केंद्र. त्यानंतर बघा उपजिल्हा रुग्णालय, तालुकास्तरीय रुग्णालय. त्यानंतर आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा. ही पदानुसार भरती असेल बघा. उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि पसंतीनुसार राज्यभर सेवा देण्याची संधी मिळणार आहे. आणि याच्यामध्ये बघा तांत्रिक पदे बघू आपण. ग्रुप सीची परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक सेविका, आहार तज्ज्ञ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, क्षकिरण तंत्रज्ञ आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO. त्यानंतर बघा ग्रुप सीची तांत्रिक पदे बघू. म्हणजे हे बिगर तांत्रिक पदे आहेत. वरिष्ठ गणित लिपिक क्लर्क, वीजतंत्री, त्यानंतर सांख्यिकी अन्वेषक, वाहन चालक. त्यानंतर ग्रुप डीची पदे बघा. शिपाई, कक्षसेवक, स्वच्छक, माळी, स्वयंपाकी. त्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता बघू. काही याच्यासाठी पदवी तर काहीसाठी डिप्लोमा. त्यानंतर CHO साठी बघा BAMS आयुर्वेदामध्ये पदवी हवी. त्यानंतर BUMS युनानी पदवी हवी किंवा मग BSc नर्सिंग नाही तर BSc नर्सिंग कम्युनिटी हेल्थ मध्ये पदवी हवी. ही CHO ची पात्रता आहे. त्यानंतर ग्रुप डी साठी पात्रता बघा 10वी किंवा 12वी पास आहे आणि त्यांची कामे आहेत रुग्णालयात व्यवस्थापनात मदत करणे आणि सहाय्यक कामे. उदाहरणार्थ शिपाई, कक्षसेवक, स्वच्छक. आणि महत्त्वाची माहिती बघा, या भरतीमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहेत. ही भरती पदानुसार आणि पात्रतेनुसार राज्यभर होणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.